माझे गुरु सरश्री यांना माझे कोटी कोटी नमस्कार आणि सर्व प्रेक्षकांच्या हृदयातल्या श्रीरामांना माझा साष्टांग प्रणित. आज आपण जो विषय नवीन सुरू करणार आहोत तो खरं तर नवीन म्हणता येणार नाही, कारण डॉक्टर गौरी नामजोशी जी नात्याने माझी मावशी आहे तर तिने या विषयावर काही भाग म्हणजे साधारण मला वाटतं 5 भाग या विषयावर चिंतन केलेलं आहे. पण नंतर प्रकृती अस्वास्थ्यामुळे तिला आता पुढचं चिंतन किंवा पुढचं निरूपण करायला जमणार नाही, म्हणून ही अतिशय अवघड पण तरीही गोड आणि तरीही माझी स्वतःची आध्यात्मिक उन्नती करणारी अशी तुरा माझ्या खांद्यावर गीता धर्म मंडळाने दिलेली आहे. तर मी मला जितकं शक्य होईल तितकं उत्तम निरूपण करायचा प्रयत्न करेन, पण तरीही जर काही चुकलं, काही कमी वाटलं तरी क्षमा करा. आपण निरूपण सुरू करूया. त्याआधी साधारणपणे मी आधीचे जे भाग पाहिले तर त्या भागामध्ये श्रीराम वनवासाला निघालेले आहेत आणि आज अयोध्या पराभूत, सुमंता थांबविले रथ या गाण्यापर्यंत, या गीतापर्यंत, थांब सुमंता थांबविले रथ या गीतापर्यंत, त्या गीताच्या निरूपणापर्यंत आधीचे भाग झालेले होते. आवाज थोडा खाली पडतो, आवाज नीट येत नाही. आता येतो, आता येतो. तर सगळे जे प्रजाजन आहे अयोध्येतले ते श्रीरामांच्या रथाच्या मागे मागे चालते आणि त्यांचा जो सारथी सुमंत मंत्री, तर त्यांना ते सांगतायत की तू काहीही करून रथ थांबव आणि श्रीराम आणि जानकी आणि लक्ष्मण यांना जाऊ देऊ नको, त्यांना तू नेऊ नको, अशी कळवळून प्रार्थना ते करतायत. आणि असे ते मागे मागे चाललेत आणि ते इतका दुःखातिरेक झालेला आहे त्यांना की जे श्रीराम या अयोध्येच्या राजगादीवर बसणार होते ते आज त्या गादीवर न बसता राज्य त्याग करून वनवासाला चाललेले आणि यापुढे 14 वर्ष ते आपल्याला दिसणार नाही. याचा अतिशय उद्वेग, याचं अतिशय दुःख त्यांना झालेलं आहे आणि ते दुःखावेगानेच ते त्या रथाच्या मागे मागे येत आहेत. पण श्रीरामांचा निर्धार झालेला आहे आणि या प्रजाजनांनाही परत अयोध्येकडे वळवणं भाग आहे. पण त्यांनी अयोध्येकडे जाण्यासाठी काहीतरी युक्ती योजना पण तेवढंच महत्वाचं. म्हणून श्रीरामांनी रात्र झाली, आता थोडासा विश्राम करूया हा बहाणा करून तमसा नदीच्या किनाऱ्यावर सर्व अयोध्यावासियांना थांबवलंय. सगळ्यांना त्यांना आता आपण इथे रात्रभर विश्राम करूयात आणि त्यानंतर आपण पुढे जाऊयात. आणि सगळेजण तिथे थांबलेले आहेत आणि दुःखातिरेकाने शोकातिरेकाने ते इतके दमलेले आहेत सगळे प्रजाजन की ते निद्राधीन झालेले आहेत. आणि ते पाहून श्रीरामांनी सुमंताला आदेश सोडलेला आहे की सुमंता, आता आपण पुढे जाऊया. हे जोपर्यंत निद्राधीन झालेले आहेत सगळे प्रजाजन तोपर्यंतच आपण पुढे जाऊया. कारण समजा जर यांच्या देखत आम्ही जर इथून निघालो किंवा यांचा निरोप घ्यायची वेळ आली किंवा तुम्ही परत जा असं जर यांना मला सांगावं लागलं तर दुःखातिरेकाने किंवा अतिशय क्रोधाने, हा क्रोध कुणावरचा आहे तर कैकेयीवरचा आहे. आणि ही कैकेयी म्हणजे गणित दुर्बुद्धी आहे. या दुर्बुद्धीने काय केलंय तर अयोध्या रूपी शरीरातल्या जाणीवेला
म्हणजे चैतन्याला, म्हणजे श्रीरामांना इथून निघून जा आणि वनवासामध्ये जा असं सांगितलेलं आहे. अशी ती अयोध्या. अयोध्येचा अर्थ काय? अयोध्या, जिथे कधीही युद्ध होत नाही, अशी ती अपराजित अयोध्या. गीतामध्ये आहे, आज अयोध्या प्रथम पराजित. आणि या ज्या शरीरामध्ये कुठल्याही प्रकारचं, कुठल्याही भावनांचं युद्ध नाही, कुठलाही आपपरभाव उरलेलाच नाही, असं ते शरीर, म्हणजे असं इतकं निर्मळ झालेलं शरीर आणि तितक्याच निर्मळ असलेल्या भावभावना आणि तितकंच निर्मळ मन, ज्याच्यामध्ये तुकाराम महाराजांनी ते सांगितलंय, युद्ध कुणाचं असतं खरं तर? आपलाचा आपल्याशी वाद असतो, तेच युद्ध असतं. आपण मनाविषयी मागच्या कित्येक 2-3 भागात बोललेले, त्यामुळे आता मी बोलू. त्यामुळे असं वाद जिथे नाही, हे युद्ध परकीयांशी पण नाही, स्वकीयांशी पण नाही, कोणाशीच नाही, अशी ती अयोध्या, जिथले प्रजाजन, इथले हे प्रजाजन म्हणजे बालाजी तांबेंनी रूपक दिले या प्रजाजनांना इंद्रियांचं. ही जी शरीररूपी अयोध्या आहे, तिथली इंद्रिय म्हणजे सर्व प्रजाजन, आणि ही इंद्रिय ज्यांचं पण एकमेकांशी कुठल्याही प्रकारचं युद्ध नाहीये, जी अतिशय सारूप्यतेने, अतिशय तन्मयतेने त्यांच्यातल्या चैतन्याचीच उपासना करताय, म्हणजे श्रीरामांची उपासना करताय, अशा त्या अयोध्येला सोडून तिथल्या नगरवासियांना, प्रजाजनांना निद्रिस्त करून, कारण इंद्रियांना जर कळलं असतं, म्हणजेच प्रजाजनांना कळलं असतं की आता श्रीराम चालले, तर त्या वेळेला जो भावनांचा कल्लोळ, म्हणजे जे युद्ध मनामधल्या भावनांचं झालं असतं, तर त्यामुळे, त्या कल्लोळामुळे कदाचित त्या प्रजाजनांच्या हातून काही अनुचित प्रकार घडण्याची पण शक्यता. आणि म्हणून श्रीरामांनी ही इंद्रिय म्हणजेच हे प्रजाजन निद्रिस्त असताना पुढे जायचा निर्णय घेतलेला आहे. आणि त्याप्रमाणे सुमंत त्या तिघांनाही घेऊन पुढे गेलेले आहेत. पुढे गेलेले आणि पुढे ते शृंगवेरपुराला, गंगेच्या तीरावर जाऊन पोचलेले आहेत. त्याच्या आधी कित्येक दिवस, आता आपल्याला माहितीये, तेव्हा आत्तासारख्या काय मेट्रो नव्हत्या, किंवा आत्तासारखे काही काय म्हणतात बुलेट ट्रेन, फ्लाईट वगैरे काही नव्हतं. त्यामुळे रथातून ते चालले. त्यामुळे दरमजल करत असताना मध्ये एखाद वृक्ष, म्हणजे जिथे भरपूर वृक्ष आहेत अशा ठिकाणी पर्णांची गादी करून वगैरे, पर्णांच्या शय्येवर वगैरे ते निद्रिस्त झालेले, तिथे त्यांनी एक एक दिवस वास करत ते मजल दरमजल करत या शृंगवेरपूरला पोचलेले. तिथे त्यांना निषाद राजगुह भेटलेला आहे. त्यांनी अतिशय म्हणजे अतिशय प्रेमाने श्रीरामांचं आदरातिथ्य केलेलं आहे. श्रीरामांचं आदरातिथ्य केलेलं आहे. आणि मध्ये येतानाच श्रीरामांना भारद्वाज मुनींचा आश्रम लागला होता. तिथे भारद्वाज ऋषींनी सांगितलं होतं की तुम्ही चित्रकूट पर्वतावर जा. आणि या चित्रकूट पर्वतावर जायचं तर मध्ये गंगेला ओलांडणं भाग, तर ती गंगा ओलांडायची, तर त्याच्यासाठी नावेतून प्रवास पाहिजे. तर हा जो निषाद राजगुह, याच्या अनेक नावं आहेत ज्या त्याच्या मालकीच्या आहेत. आणि त्याला त्यांनी विनंती केलेली आहे की आम्हाला तू त्या तीरावर नेऊन पोहोच. आता इथे हे जे चैतन्य रूपी श्रीराम आहे, ते अयोध्येतून निघालेले, चालले ते वनवासामध्ये. वनवास याचाच अर्थ जंजाळ, किंवा जिथे जडत्व, म्हणजे अतिशय जडत्व आहे असं ते वन. आणि तेथील प्राणी ही सर्वात प्राथमिक अवस्था, की जिथे विवेक नसतो, ज्यांना बुद्धी नसते, ज्यांना फक्त खाणं, पाणी पिणं,
झोपणं, एकमेकांवर चालून जाणं किंवा स्वसंरक्षण एवढ्याच संवेदना असतात. आणि जिथे अभिव्यक्ती कमी म्हणजे अभिव्यक्तीची कमी किंवा अभिव्यक्ती ज्यांना फारशी करता येत नाही. अभिव्यक्ती याचा अर्थ काय की आपण जसं बोलतो, आपल्या भावना मांडतो, आपले विचार मांडतो, आपण वेगवेगळं ज्ञान घेतो, तसं प्राण्यांना काहीच करता येत नाही. तर असे हे श्रीराम त्या अयोध्येतून जिथे अतिशय चैतन्य आहे असं ते शरीर म्हणजे अशा त्या अतिशय उच्च अशा पातळीच्या शरीराकडून ते आता या जड शरीराकडे चाललेले असं म्हटलं तरी सुद्धा चालेल. असे ते निघालेले. आता सगळ्यांच्या दृष्टीने हा जो वनवास आहे सगळ्यांच्या म्हणजे अयोध्येतील नागरिकांच्या, कौशल्याच्या दृष्टीने, राजा दशरथाच्या दृष्टीने, या सगळ्यांच्या दृष्टीने रामांना मिळालेला हा जो वनवास आहे ते म्हणजे अतिशय म्हणजे जणू झालेला वज्राघात किंवा अतिशय दुःखाची गोष्ट असं हे सगळेजण मानतायत. पण श्रीरामांच्या दृष्टीने जर पाहिलं तर वनवासामध्ये जाणं हे श्रीरामांना काही दुःखदायक नाहीये किंवा सुखदायकही नाही. ते स्थितप्रज्ञ आहेत कारण त्यांना माहितीये की अयोध्येपेक्षाही वनवासामध्ये आपली गरज अधिक आहे. का गरज अधिक आहे हो? तर या वनवासामध्ये जे जडत्व आहे किंवा जे जड जीव आहेत म्हणजेच हे जे प्राणी आहेत किंवा जे जड अणुरेणू आहेत तर त्यांनाही चैतन्याचा स्पर्श व्हावा. आणि अहिल्या जी शिळा होऊन पडली होती तीही जडच होती. तिला श्रीरामांचा चरणस्पर्श झाल्यावर जशी संजीवक शक्ती मिळाल्यामुळे ती परत जाणीवेमध्ये आली. त्याचप्रमाणे या वनवासाला जाऊन सुद्धा किंवा वनवासामध्ये जाऊनही ते जे आता जडत्व असलेलं शरीर आहे तिथल्याही सगळ्यांना चैतन्य प्रदान करणं किंवा तिथे त्यांची जी गरज आहे तिथे त्यांना जे कर्म नेमून दिलेलं आहे तर ते करण्यासाठी जाणं किती आवश्यक आहे हे श्रीरामांना माहिती आणि त्यामुळे ते अतिशय स्थितप्रज्ञ आहे. आणि म्हणूनच कैकेयी म्हणजे दुर्बुद्धी जिने अकांतांडव करून या चैतन्याला अयोध्या रूपी शरीरातून घालवून दिलंय तरीही कुठलाही राग मनात न आणता श्रीरामांनी तिचा शब्द खाली पडू दिलेला नाही. आणि म्हणूनच आता या गीतामध्ये कसं आत्ता जर मी काही सांगितलं तर ते या गीतामध्येही कसं येतं हे बालाजी तांबेंनी खूप सुंदर सांगितलेलं आहे. तर थोडंसं आता आपण गीत बघूयात आणि मग परत थोडं निरूपण करते. नकोस नौके परत फिरू ग नकोस गंगे ऊर भरू श्रीरामाचे नाम गातया श्रीरामाला पार करू. जय गंगे जय भागीरथी जय जय राम दाशरथी. ही दैवाची उलटी रे माथ्यावरचा ढळभूमे भाग्य आपुले आपुल्या हाते आपुल्यापासून दूर करू. ही दैवाची उलटी रे हे जे वर्णन आहे की गुहराजा उलटी रे कसं का म्हणालाय ही भाग्याची उलटी रे म्हणजेच आकाश तत्वाकडून पृथ्वी तत्वाकडे आता हा प्रवास झालाय. आकाश तत्व म्हणजे चैतन्याकडून जडत्वाकडे जसं मी आता सांगितलं की वन हे जडवादी आहे म्हणजे भौतिकतेकडे म्हणजे अध्यात्माकडून भौतिकाकडे चाललेला हा जो प्रवास आहे हा उलटा प्रवास आहे. आणि तो प्रवास आपल्या नव्हेतून श्रीराम करणारे तेव्हा हे गंगे आता श्रीरामांना कोण अडवतीये पहिल्यांदा तर सगळ्या प्रजाजनांनी अडवलंच आहे. कौशल्याने अडवलंय, सुमित्रेने अडवलंय, सगळ्यांनी अडवलंय.
पण इथे साक्षात गंगाही आढळतीये. म्हणून भूमराज काय म्हणतोय की नकोस गंगे पूर भरू. गंगा भरभरून वाहतीये, तिला नकोय श्रीराम जायला वनामध्ये. तो सांगतोय की गंगे, अगं तू या श्रीरामांना पुढे जाऊ दे, तू अशी उसळू नकोस. भाग्य आपुले आपुल्या हाते आपुल्या पासून दूर करू. श्रीराम हे भाग्य, पण काही दुसरा उपाय नाहीये. तेव्हा हे गंगे, आपल्या हातानेच आपण या श्रीरामांना त्या चैतन्य रूपी अयोध्येतून किंवा चैतन्य जिथे होतं त्या निर्मळ नगरीतून आपण त्यांना वनवासामध्ये घेऊन जाऊ. पुढे म्हणताय, श्री विष्णूंचा हा अवतार भवसिंधूच्या करतो पार. तारक त्याला तारुण नेऊ पदस्पर्शाने सर्व तरू. हा श्री विष्णूंचा अवतार आहे. याच्यामुळेच सर्वसामान्य जीव जे आहे तर ते हा भवसागर तरून जातात. असा हा जो भवतारक आहे, या भवसागरातून तरून देणारा जो आहे त्याला आपण तरून देऊ. म्हणजे कशातून तरून देऊ, तर त्या जे गंगेचं जे जल आहे त्याच्यातून तरून देऊ. कारण ते नावडीत ते पार करून देणार आहेत त्यांना त्या नावेतून. पुढे सांगताय, जिकडे जातो राम नरेश सुभग सुभग तो दक्षिण देश. ऐन अयोध्या पडे अहल्या ऐन उगवतीला कल्पते. आता ह्या ज्या शेवटच्या 3 ओळी आहेत त्याच्या आधी थोडंसं सांगायचं राहिलं की काही जण असं म्हणतात की मूळ वाल्मिकी रामायणामध्ये, म्हणजे या ग्रंथात असं आहे की मूळ वाल्मिकी रामायणामध्ये असं सांगितलंय की जेव्हा श्रीरामांनी सांगितलं बुधराजाला की आम्हाला इकडून तिकडे जायचंय तर आम्हाला तू नावेतून घेऊन जा, तर तेव्हा त्या बुधराजाने त्यांना सांगितलं की आपण आपले चरण कमळ धुवून या. का धुवून या, तर श्रीरामांची कीर्ती काय हो सगळीकडे पसरलेली. ते त्यांना भीती अशी वाटली की श्रीरामांच्या पदस्पर्शाने ती शिळा झालेली जी अहल्या आहे, म्हणजे जे जडत्व आहे त्याच्यामध्ये चैतन्य भरलं गेलं, त्याची स्त्री झाली. तर आता श्रीराम माझ्या नावेमध्ये बसणार आहे, तर माझ्या नावेचं जर असं काही झालं तर मी कशाच्या जीवावर जगायचं. आणि म्हणून आपण चरण धुवून या असं श्रीरामांना सांगितलेलं आहे. हा एक पैलू. आणि त्याचाच पुढे अन्वयार्थ पुढे असा येतो, ऐन अयोध्या पडे अहल्या पैन उगवतीला कल्पतरू. म्हणजे जेव्हा म्हणजे जसं श्रीरामांनी त्या अहिल्याचा उद्धार केला, जी पाषाणावत होती तिच्यामध्ये चैतन्य आणलं, तसेच हे श्रीराम जेव्हा वनवासामध्ये जातील तेव्हा त्या वनवासातलं जे जडत्व आहे त्याला त्यांचा स्पर्श झाला तर तिथेही चैतन्य निर्माण होईल आणि तिथेही कल्पतरू उगवतील. असे हे श्रीराम आहे. इतका त्यांचा पदस्पर्श जो आहे तो इतका चैतन्यदायी आहे. आणि अशा श्रीरामांना आपण घेऊन जाऊ. आणि पुढे ते म्हणतात, कर्तव्याची धरुणी कास राम स्वीकरी हा वनवास. दासच त्याचे आपण कामग कर्तव्यासी परत करू. त्याच्या आधी ही दैवाची उलटी रेख याचा अजून एक अर्थ आहे. तो असा अर्थ आहे की आपला मेंदू आणि स्पायनल कॉर्ड म्हणजे मेरुदंड, तर याच्यामध्ये हा जो आपला जो मेंदू असतो तर तो एका द्रवामध्ये तरंगत असतो, त्याला म्हणतात सेरेब्रोस्पायनल फ्लुइड. तर ही जी गंगा आहे तर ती गंगा म्हणजे हे सेरेब्रोस्पायनल फ्लुइड. आणि
हा जो स्त्राव आहे तर तो या मेंदूची जी चौथी म्हणजे फोर्थ व्हेंट्रिकल असं त्याचं इंग्लिशमध्ये नाव आहे, त्याचं मराठीमध्ये मला किंवा चौथा भाग असं आपण म्हणू. तर हा जो चौथा भाग असतो तर या चौथ्या भागामध्ये या मेंदूमधले जे स्त्राव असतात, म्हणजे सगळ्या भागातले स्त्राव तिथे ते कपासारखं असतो तो भाग, तिथे ते जमा होतात आणि तिथून हा जो स्त्राव असतो तो सगळ्या शरीरभर पसरतो. म्हणजेच सगळ्या ज्या चेतासंस्था आहेत, आपल्याला माहितीये की मेंदू, मेरुदंड म्हणजे स्पायनल कॉर्ड, आणि तिथून सगळ्या ज्या नर्व्स आहेत तर तिथून आपल्याला या सगळ्या संवेदना मेंदूकडून पुरवल्या जातात. तर त्या तिथून तिकडे नेण्याचं काम त्याच्यातला हा जो द्रव पदार्थ जो पोषण करतो या सगळ्या नसांचं, त्याचं ते कार्य आहे. तर ही जी गंगा आहे तर ती म्हणजे जणू हे सेरेब्रोस्पायनल फ्लुइड असं बालाजी तांब्याने इथे रूपक दिलेलं आहे. आणि आता जे सांगितलंय की उलटा प्रवास सुरू झालाय, म्हणजे खरं तर सगळे आपल्या शरीराकडून जे सगळे संदेश येतात ते मेंदूकडे पोहोचवले जातात. पण आता हा उलटा प्रवास सुरू झालाय म्हणजे काय झालंय की मेंदूकडून सगळे आता बाहेर म्हणजे खाली म्हणजे पृथ्वी तत्वाकडे, पृथ्वी तत्व याचा अर्थ शरीर, त्या शरीराकडे हे सगळे म्हणजे हा आता उलट कार्य सुरू झालेलं आहे. पण हे गंगे तुला त्या भगीरथाने आणलेलं आहे खाली, जो तुझा जो वंशज आहे त्याचा मी सांगते तुम्हाला. गंगे तुझा हा मंगल योग, गंगे तुझा हा मंगल योग, भगीरथ आणि तुझा जलव, त्याचा वंशज नेसी तुही दक्षिण देशा अमरते. तर मग इथे याचं काय प्रयोजन आहे, म्हणजे आपल्याला साधं वाचताना तर कळतं की भगीरथाने या गंगेला आणलं आणि त्याचाच इष्कातू कुळातला वंशज म्हणजे श्रीराम, तर त्या वंशजाला तू नेतीयेस, हे तुझं भाग्य आहे, असं साधा सरळ अर्थ आहे. पण आता जे मी सांगितलं की ही जी गंगा, आता मस्तक याचा अर्थ स्वर्ग, जिथे उच्च चैतन्य आहे तिथून त्या स्वर्गातून भगीरथाने ही गंगा पृथ्वीवर आणली. पृथ्वी म्हणजे शरीर, हे जे म्हणजे थोडक्यात हे जे सेरेब्रोस्पायनल फ्लुइड आहे, ती गंगा या भगीरथाने अथक त्याच्या प्रयत्नांनी ती खाली आणली. तर तोच प्रवास आता सुरू आहे असं इथे गदिमांना म्हणायचंय. आता इथे भग हा कुठला भाग आहे शरीरातला, तर हा जो गळ्यातला हा जो मेरुदंड आणि मेंदू याच्यानंतरची जी एक खाच जी असते त्याला भग असं नाव आहे, जे इथे मागे असतं, गळ्याच्या मागच्या बाजूला असतं. तर त्या भग या ठिकाणी ते सगळं म्हणजे मी मगाशी जे तुम्हाला सांगत होते की जी चौथी व्हेंट्रिकल जो कपासारखा भाग असतो तिथे ते सगळं जो स्त्राव असतो तो जमतो, साठतो आणि तिथून या म्हणजे त्या भग या ठिकाणाहून ती खाली जायला लागली कुणामुळे, तर भगीरथामुळे, असा त्याचा अर्थ आहे. आणि आता तिथून आता या सगळ्या खाली या शरीरामध्ये ती जायला लागलीये, म्हणजे चैतन्य तत्वाकडून जडतत्वाकडे जायला लागलीये. आणि म्हणूनच पुढे गुह म्हणतोय, कर्तव्याची धरुणी कास, राम स्वीकरी हा वनवास, दासच त्याचे आपण कामग कर्तव्यासी परत करू, जय गंगे जय भागीरथी, जय जय रामदाशरथी. अतिथी असो वा असोत राम, पैल लाविणे आपुले काम, भले पुरे ते राम जाणता, आपण आपुले काम करू.
आत्ता मगाशी जे शास्त्र सांगितलं आता मी, तर त्याचा पुढे अर्थ असा आहे की आता हे उलटी क्रिया चाललेली आहे जी खरं तर नेहमी शरीरामध्ये होत नाही. मग आता या मेंदूकडून खाली शरीरामध्ये ज्या कुठल्या संवेदना जात आहेत, मग त्या इन्व्हॉलंटरी म्हणजे उत्स्फूर्त असू देत किंवा स्वतः दिलेले आदेशाच्या त्या संवेदना असू देत, म्हणजे इन्व्हॉलंटरी मुवमेंट आणि व्हॉलंटरी मुवमेंट असं त्याला म्हणतात, किंवा इन्व्हॉलंटरी सेन्सेस आणि व्हॉलंटरी सेन्सेस. उत्स्फूर्त चेतना याचा अर्थ काय किंवा उत्स्फूर्त चेता संदेश याचा अर्थ काय? तर आपण खाल्लं काही की ते पोटात गेल्यानंतर त्याचं पचन करायला सुरुवात होणं म्हणजे आपोआप त्या आपल्या जठराच्या त्या भागाला तो संदेश पोचणं, याच्यामध्ये आपला काहीही भाग नसतो. आपण आपल्या मनाने कुठलाही संदेश दिलेला नसतो. म्हणजेच हे जे ते उत्स्फूर्त संदेश आहेत, अगदी आपल्या डोळ्याच्या इथे एखादी माशी आली तरी पटकन पापणी बंद होणे, हा सुद्धा उत्स्फूर्त संदेश आहे. तर हे उत्स्फूर्त संदेश राहू देत, नाहीतर उत्स्फूर्त नसलेले म्हणजेच बुद्धीमुळे जे कुठले संदेश, ज्या कुठल्या संवेदना आहेत त्या जाऊ देत शरीरामध्ये, पण त्याला आपण काही करू शकत नाही. कारण आपलं काम काय आहे, आपलं कर्तव्य काय आहे, तर जो कोणी त्या नावेमध्ये बसलाय त्याला इकडून तिकडे नेणं. भलेही मग ते चांगलं असू दे नाहीतर वाईट, म्हणजे तो माणूस चांगला असू देत नाही तर वाईट असू दे, हे कर्तव्य आपण करत राहू. आता परत म्हणजे काय, म्हणजे त्याचा इथे काय संदर्भ, तर गंगा म्हणजे इथे असं रूपक आहे की सेरेब्रोस्पायनल फ्लुइड. इथे वनवास हे पण एक शरीर असं मानलेलं आहे बालाजी तांबेंनी. वनवास हे शरीर आहे. आता श्रीराम तिकडे निघाले. श्रीराम म्हणजे त्या शरीराचं जे आकाश तत्व आहे, म्हणजेच जे मस्तक आहे, तिथून ते निघालेले, म्हणजे हे श्रीराम म्हणजे हे चैतन्य त्या अयोध्या म्हणजे आकाश तत्व, तिथून ते निघालेलं आहे, म्हणजे मस्तकाकडून वनाकडे निघालेलं आहे. जाण्याचा रस्ता आहे तो गंगेतून आहे. म्हणजेच हे जे तत्व आहे त्याच्यातून हे जे सेन्सेस आहेत ते, हा जो निषाद राग आहे तो वाहून देतोय, म्हणजे त्या द्रवातून तो वाहून देतोय, गंगेतून तो वाहून देतोय या चैतन्याला. कुठे? तर वनामध्ये. करायला थोडा अवघड आहे मला माहिती आहे, पण तरीही सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे की असं ते रूपक त्यांनी दिलेलं आहे. जशी अयोध्या हे शरीर मानलं, तिथले प्रजनन ही इंद्रिय मानलं, त्याचप्रमाणे आता वनवास हे शरीर मानलेले की ते जडाकडे चाललेले. कुठून? तर अयोध्येसारखं जिथे आकाश तत्व पुरेपूर, चैतन्य पुरेपूर भरलेलं आहे, अतिशय अपपर भाव नसलेलं असं अयोध्या, म्हणजे जिथे युद्ध नाही अशा ठिकाणाहून, अशा परम चैतन्य रूपी शरीराकडून ते आता जड शरीराकडे, म्हणजे जसं मृत्यूनंतर चैतन्य इकडून तिकडे जातं, त्याप्रमाणे हा प्रवास आहे. थोडक्यात सांगायचं म्हणजेच हा जाणीवेचा, चैतन्य शक्तीचा हा प्रवास आहे. आणि म्हणून निषादराज म्हणतात की अतिथी असो वा असो तर राम, पैल लावेणे आपुले काम, भले बुरे ते राम जाणता, आपण आपुले काम करू. किती मोठा संदेश दिलेला आहे बघा. ते म्हणतात की आपण आपलं कर्तव्य करत राहायचं. कर्तव्य म्हणजे काय? सतत जे कार्य केलं जातं ते कर्तव्य असतं. आणि हे कर्तव्य जर आपण सतत मनापासून कुठलाही भेदभाव न करत राहिलो, न करता करत राहिलो, तर आपल्या आयुष्यामध्ये कल्पकरू फिरतात. आत्ता गुहराजाचं कर्तव्य काय आहे की श्रीरामांना इकडून तिकडे घेऊन जाणं. तसेच आपल्या आयुष्यातही अनेक कर्तव्य असतात, पण तिथेही जे कर्तव्य मला नेमून दिलेलं आहे ते मी करणार.
मग जे काही होईल ते तो भगवंत पाहून घेईल. ही भावना जर मनात असेल तर कुठलंही कार्य आपल्याला तो भगवंत किंवा कुठलंही कार्य जे आपलं कर्तव्य आहे, ज्याला स्वधर्म म्हणतात, या कर्तव्याचंच दुसरं नाव आहे स्वधर्म. की आपल्याला जी भूमिका दिलेली आहे, आपल्या भूमिकेसाठीची जी कर्तव्य आहे ती सतत मनापासून कुठलाही भेदभाव न करता मन निर्मळ ठेवून करत राहणं. भलेही मग ते आपल्या आवडीचं असू दे नसू दे तरी सुद्धा करत राहणं हे आपलं कर्तव्य. याच्यासाठी एक अतिशय उत्तम उदाहरण म्हणजे हे जे भूमराजा म्हणतोय तर त्याच्याच सारखं की एखादा वृक्ष असतो. एखादा वृक्ष असतो त्याचं कर्तव्य काय आहे तर फळं देणं, सावली देणं, फुलं देणं. त्याच्या खाली एखादा लाकूड तोड्या येऊन बसला, भलेही तो त्याचीच लाकडं तोडत असू दे, पण तरीही तो असं म्हणत नाही की यांनी माझी लाकडं तोडलीत, मी याला सावली देणार नाही किंवा मी याला फळं देणार नाही. किंवा भलेही तो त्याला पाणी घालणारा असू दे जो कोणी येईल, पण तो त्यालाही तेवढ्याच तन्मयतेने सावली देतो. आणि जो लाकूड तोड्या जो त्याचा नाश करायला तपलेला आहे त्यालाही तेवढ्याच तन्मयतेने सावली देतो, फळं देतो. आणि हेच तत्वज्ञान इथे सांगितलेलं आहे. आणि पुढचं सांगितलेलं, पुढचं शेवटचं महत्वाचं आहे. पावन गंगा पावन राम, श्रीरामांचे पावन नाम, त्रिदोषनाशी प्रवास हा प्रभू, नाविक आम्ही नित्य स्मरू, नाविक आम्ही नित्य स्मरू. पुढे आपल्याला माहिती आहे ती गंगा जी आहे ती अतिशय सुखदायिनी अशी आहे, पापनाशिनी आहे, अतिशय निर्मळ आहे. अशी ती गंगा, अशी ती पावन गंगा, तिच्याहून पावन असे जे राम ज्यांच्या अंगठ्यातूनच ती निघालेली आहे. आपल्याला माहिती आहे विष्णूच्या पदकमलातून ती निघालेली आहे. आणि त्याच्याहून पावन श्रीरामांचे पावन नाम, की ज्यांनी आपल्याला माहितीये की ज्यांनी पाषाणही तरलेले आहेत. आणि अशा त्यांना घेऊन आपण चाललेलो आहोत. आणि हा प्रवास कसा आहे तर त्रिदोष नाशक असा हा प्रवास आहे. तर त्रिदोष नाशक म्हणजे कुठला तर सत्व रजतम हे दोष जे आपल्यामध्ये असतात, आपल्या मनामध्ये असतात, तर त्या मनामध्ये ते जे दोष आहेत तर ते पूर्णपणे त्याचं निराकरण करणारं असं जे श्रीराम नाम आहे किंवा श्रीरामांची भक्ती आहे. किंवा आपल्याला माहिती की गंगा आत्ताच कुंभमेळा झाला आणि सगळेजण तिकडे ते स्नान करायला गेले होते. का करायला गेले होते? पाप धुवायला गेले होते. म्हणजे आपल्यातले आपण जे दोष आहेत तर त्याचं हरण करायला गेले होते. ती पावन आहे म्हणूनच गेले होते ना. किंवा आपण हरिद्वारला वगैरे त्याच्यासाठीच जातो. तर असे हे तिघही ते दोष नाश करणारे आहेत. आणि हा प्रवास म्हणून हे प्रभू हे श्रीरामा आम्ही हा प्रवास कधीही विसरणार नाही असं भूमराजा त्यांना सांगतात. आणि अशा प्रकारे हे जे गीत आहे तर या गीतामध्ये अतिशय गुह्यतम असं तत्वज्ञान की मुख्यतः विश्व पंचायतन हे नावच का दिलंय कारण विश्व म्हणजेच एक शरीर अशीच कल्पना बालाजी तांबेंनी केलेली आहे. आणि म्हणून विश्व पंचायतन हे नाव दिलेलं आहे. आणि आता त्यांनी म्हणून ही शरीराची की वन हे सुद्धा एक शरीर आहे. त्यातली जी श्वापद जी आहे तर ती म्हणजे त्याचे जे अवयव आहेत ते आहेत अशी त्यांनी कल्पना केलेली आहे. आता आपण पुढच्या गीताकडे जाऊया. पुढे श्रीरामांनी गंगा पार केलेली आहे आणि ते चित्रकूट पर्वतावर आलेले आहे. आणि पुढे निघाले तिघही जागा शोधता आहेत की आता आपण इथे पर्णकुटी बांधायची, घर बांधायचं. कारण घर बांधणं ही आदिम मानवापासून चालत आलेली एक संस्कृती आहे म्हणा किंवा एक प्रेरणा आहे की एक घर बांधून राहणं.
आणि म्हणून जसं भारद्वाज जोशींनी सांगितलं की चित्रकूट पर्वतावर जाऊन तुम्ही तिथे वास्तव्य करा, म्हणून श्रीराम आता जागा शोधतायत की कुठे पर्णकुटी बांधायची, आणि त्यांना ती जागा सापडलेली आहे आणि ती जागा अतिशय सुंदर आहे. एक फक्त थोडीशी मागे जाते, एक फक्त आठवण सांगायची आहे की आधीचं जे आपण गीत ऐकलं, जय गंगे जय भागीरथी, तर असं झालं होतं की एका म्हणजे आपल्याला माहितीये की आत्ता सुद्धा आपण झालं की गीत रामायण आता या सप्ताहात अनेक ठिकाणी असतात आणि अनेक जण म्हणजे अगदी खूप छान म्हणतात किंवा कधी कधी त्याची नुसती कॉपी सुद्धा केली जाते. तर आपल्याला माहिती की गीत रामायण हे इतकं अमर आहे आणि इतकं आवडतं लोकांना की ते सादर करण्याची प्रत्येकालाच उत्सुकता असते. तर बाबाजी असताना असा एक प्रसंग घडला होता की ते एका गीत रामायणाच्या कार्यक्रमाला गेले आणि त्यांनी तेव्हा हे जे गीत आहे तर ते साधारण मध्यंतराच्या थोडंसं आधी येतं आणि हे गीत तिथले त्याचे सगळे कलावंत होते, गायक गायिका होते, ते अतिशय उत्साहाने आणि अतिशय काय म्हणतात ईर्षेने किंवा मोठमोठ्यांनी ज्याला आपण म्हणतो की तसं एखादं काही शौर्य गाजवायला निघावं अशा तीव्रतेने ते म्हणत होते. आणि मग बाबूजींनी ते ऐकलं, ते म्हणाले ते ऐकायला थांबलेले होते, म्हणजे ते तो प्रोग्रामच ऐकायला आलेले होते. पण तो कार्यक्रमाच्या मध्यंतरामध्ये मात्र त्यांनी स्टेजवर येऊन सांगितलं की आपण हे जे गीत गायलं त्याच्यामध्ये चूक काही नाहीये, पण आपण हा जो जोश दाखवला, जो उत्साह दाखवला, तो या गीतातला जो भाव आहे की आत्ता हा जो गुह आहे तो श्रीरामांना अयोध्येतून वनवासाला नेण्यासाठी चाललेला आहे. साहजिकच त्याला स्वतःलाही त्याचं अतिशय दुःख आहे आणि श्रीराम, जानकी आणि लक्ष्मण जरी आता श्रीराम श्रीतज्ञ आहेत पण तरी सुद्धा हा एक थोडा का होईना दुःखाचा प्रसंग आहे. आणि गुहराजाला आपण आत्ताच म्हणजे पूर्ण गीत वाचताना हे पाहिलं की ही दैवाची उलटी रेघ असं ते म्हणतात की हे जे चाललंय हे चुकीचं चाललंय हे त्यालाही कळतंय. असं असताना ते जे नाविक आहेत तर ते इतक्या जोशामध्ये, इतक्या उत्साहाने आणि इतक्या आनंदाने हे गीत म्हणतील का, हा आपण विचार करा. आणि हे ऐकल्यानंतर तिथले जे कलाकार होते, गायक होते, ते नरमले. त्यांनी बाबूजींची क्षमा मागितली. मला हे आता एकदम अचानक आठवलं म्हणून हे सांगितलं. पण आपण पाहिलं की गीत रामायणातलं प्रत्येक गीत बघा की बाबूजींच्या आवाजामध्ये ऐकताना त्यातले जे पूर्ण भाव आहेत ते जणू आत्ताही हे नाविक खरंच हे गाणं म्हणतायत, तो गुहराजा हे गाणं म्हणतोय असं आपल्या डोळ्यासमोर येतं. किंवा आताचं पण हे म्हणा की श्रीराम लक्ष्मणाला सांगताय की या इथे लक्ष्मणा बांध कुटी, या मंदाकिनीच्या तटनिकटी. हे गाणं ऐकतानाही जणू काही श्रीराम लक्ष्मणाला सांगताय, जणू काही श्रीराम जानकीला समजावतायत किंवा पटवून देत आहे की ही जी जागा आहे, हे जे स्थळ आहे ते किती सुंदर आहे आपल्या कुटीसाठी, हे त्याच्यातून कळतं. आपण आता गीत थोडंसं बघूया आणि मग त्याच्यावर ऐकूया. ते म्हणतात, या इथे लक्ष्मणा बांध कुटी, या मंदाकिनीच्या तटनिकटी. चित्रकूट हा हेच तपोवन, येथ नांदती साधक मुनिजन. आता इथपर्यंत हे लक्ष्मणा इथे कुटी बांध, या मंदाकिनीच्या तटनिकटी, या मंदाकिनीच्या नदीच्या तटनिकटी. किती सुंदर शब्द आहेत. भीमा कुलकर्णी नावाचे एक कवी होते जे गदिमांचेही मित्र होते आणि बाबूजींचेही मित्र होते. ते एकदा गदिमांना म्हणाले की गदिमा, आपलं जे काव्य आहे ते अतिशय सुंदर आहे, आपला जो शब्दविलास आहे तो अतिशय सुंदर आहे. अहो इथे जर मी असतो ना तर मी असं लिहिलं असतं, या इथे लक्ष्मणा बांध कुटी, या गोदेच्या तीरावरी.
तसं पाहायला गेलं तर ह्याच्यामध्ये अर्थाच्या दृष्टीने पाहिलं तर चुकीचं काही नाही, पण तुमच्या शब्दातले जी मंदाकिनीच्या तट निकटी, तट म्हणजे तीर, निकटी म्हणजे निकट म्हणजे जवळ, याच्यातलं जे शब्दलालित्य आहे ते माझ्यामध्ये किंवा माझ्या काव्यात नाही असं ते म्हणाले. चित्रकूट हा हेच तपोवन, हा चित्रकूट पर्वत आहे हेच तपोवन आहे. आणि येथ नांदते साधक मुनिजन, कारण या तपोवनात कित्येक साधक आहेत, कित्येक मुनिजन आहेत जे तपश्चर्येला बसलेले आहेत, जे त्यांची साधना नित्य करीत आहेत. पुढे ते जानकीला सांगतात, सखे जानकी करी अवलोकन ही निसर्ग शोभा भुलवी दिठी. सखे जानकी, अगं जानकी, अगं सखे, अवलोकन कर म्हणजे बघ, निरीक्षण कर. इथे सुद्धा अवलोकन, किती छान शब्द वापरला बघा. निरीक्षण कर की ही जी निसर्ग शोभा इथे जी तुला दिसतीये ती भुलवी दिठी, दिठी म्हणजे मन, चित्त, त्या चित्ताला ही भुलभुल टाकतीये. पलाश फुलले बिलव वाकले भल्लातक फल भारे लवले, दिसती न यांना मानव शिवले ना सैल दत्तांची तिथे. किती सुंदर शब्द. पलाश फुलले, पलाश वृक्ष नुसते फुलले, बिल्व वाकले, कशामुळे वाकले तर त्यांच्या पर्णभाराने ते वाकलेले आहे. भल्लातक, भल्लातक नावाचे जे वृक्ष आहेत ते फळांनी दगडलेले आहेत नुसते, आणि त्याच्या भारांनी त्यांच्या ज्या फांद्या आहेत त्या वाकल्या आहेत. दिसतीनं यांना मानव शिवले, किती सुंदर. असं मन जिथे कधीही कुठलाही मानव गेलेला नाही आणि कुठेही त्याचा स्पर्श झालेला नाही, अशी ती जागा, ज्याला अनाघ्रात, असा अतिशय सुंदर शब्द या मराठीमध्ये आहे. इतकी ती जागा पवित्र आहे. आणि का पवित्र? कोणी इथे आलं नाहीये, कोणाचा स्पर्श झाला नाहीये, पण मग याच्यामध्ये पवित्र का? म्हणजे त्याचा अर्थ ही जागा इतकी पवित्र आहे की तिथे कोणीही येऊन राहिलं नाहीये, आणि त्यामुळेच कुठल्याही मानवाच्या इथे कुठल्याही प्रकारच्या लालसा, इच्छा, अनिच्छा, दुष्ट वासना किंवा चांगल्या वासना इथे कुठल्याही नाहीत. आणि म्हणून हे जे ठिकाण आहे, हे जे स्थळ आहे ते आपल्या कुटीच्या दृष्टीने अतिशय योग्य आहे. म्हणजे वास्तुशास्त्राचा जणू धडाच आहे हे क्रीत म्हणजे. अहो, म्हणून वास्तुशास्त्र बघताना आपण काय बघतो की इथे आधी कोण राहिलं, इथे जे राहणारे आहेत तर ते किती सात्विक आहेत, किती सत्वगुणी आहेत, हे पाहणं किती गरजेचं आहे. जर आपण म्हणजे दुसरा परत फ्लॅट, म्हणजे काय म्हणतात त्याला, परत विक्रीचा, पुनर्विक्रीचा जर एखादी वास्तू जर बघत असू तर तिथे काय पाहणं आवश्यक आहे हे जणू श्रीराम आपल्याला सांगताय की अशी जागा, अशी वास्तू घ्या की तिथली जी स्पंदन आहेत तर ती अतिशय पॉझिटिव्ह असतील, जी अतिशय चैतन्यदायी असतील, जी आनंद देणारी, जिथलं जे वातावरण आहे ते आनंद देणारं आहे असतील. किती फुलांचे रंग गणावे, पुन्हा सुगंधा काय म्हणावे, मूक रम्यता सहज गुणावे, येताच पूजने कर्णपुटी. अगं जानकी बघ, अगं काय फुलं फुलली आहे, आणि त्यांचा रंग तरी किती सुंदर, त्यांचे रंग तरी किती सुंदर, आणि त्यातला जो सुगंध आहे तर त्यांनी सुद्धा मनाला किती प्रसन्नता लागते. मूक रम्यता सहज गुणावे. मूक रम्यता म्हटलं, मूक रम्यता म्हणजे काय, इथली जी शांतता आहे ती सुद्धा मला खुणवतीये, मला ती छान वाटतेय. कारण खरं सांगायचं झालं ना तर सुखद शांतता ही परमेश्वराचीच कृपा असते, किंवा हे परमेश्वराचं स्वरूप आहे की जिथे निरव अशी शांतता आहे. पण ती शांतता ही अनेक प्रकारची असते.
कधी कधी शांतता ही जीवघेणी ठरते, कधी कधी शांतता ही भीतीदायकही ठरते. पण आपण जर देवळात गेलो तिथे कोणीही नाही आणि तुम्ही गाभाऱ्यामध्ये त्या भगवंताच्या समोर बसला की जिथे कोणीही नाही, तुम्ही आणि तो भगवंत. आपण कधीतरी जाऊन बघा, तिथली जी शांतता आहे ती शांतता मनातलं जे अध्यात्म तत्व आहे, हृदयातलं जे अध्यात्म तत्व आहे, तर ते द्विगुणित करायला मदत करतात किंवा ते आपल्याला ब्रह्मानंद होते. अशी शांतता जिथे आहे, अशी शांतताही तिथे आहे. पण मधूनच तिथल्या पक्ष्यांचं अतिशय मधुर असं पूजनही कानावर पडतंय. असं हे स्थळ. आता हे जे सगळं आहे की इतके सुंदर वृक्ष तिथे आहे, इतकी गर्द झाडी आहे, जिथे अनेक फुलं फुललेली आहेत, जिथे अनेक पक्षी वास करतायत, हे जणू त्या आकाश तत्वाचंच वरदान आहे. आणि असं जिथे असेल तिथे साहजिकच सर्व गोष्टींची म्हणजे निसर्गाची ती उदाहरणच आहे. म्हणजेच तिथे साहजिकच पाण्याचीही अन्नधान्याचीही उपलब्धता ही असणारच. कारण जर तिथे जल नसेल तर तिथे वृक्ष नसते. म्हणजेच श्रीरामांनी आपल्यालाही सुचवले की अरे काय कॉन्क्रीटच्या जंगलामध्ये राहताय, काय वृक्षतोड करताय. ते वृक्ष तोडून कुठे कुठे त्या टेकड्यांवर अपार्टमेंट उभी करताय. त्याच्यापेक्षा वृक्ष लावा, वृक्ष जगवा आणि त्या वृक्षांमध्येच तुमचं स्वतःच साधं शांत पण अतिशय निर्मळ असं घर बांधा, असं आपल्याला श्रीराम या गीतातून सांगतायत. कुठे गाढिली कोकिल सुस्वर, निळा सूर तो चढली मयूर, रत्ने तोलित निज पंखांवर, संमिश्र नाद तो उंचवटी. किती सुंदर आहे बघा. निळ्या रंगाचा हा जो मोर आहे, मयूर आहे, त्याचा जो षड्ज आहे म्हणजे तो जे ओरडतो ते षड्जात ओरडतो. आणि हा जो निळा रंग आहे तो रंगही मणिपूर चक्र जे नाभीजवळ आहे त्याचं द्योतक आहे. आणि हा जो षड्ज आहे तोही मणिपूर चक्राचंच द्योतक आहे. दुसरं त्यांनी सांगितलंय की कोकिल सुस्वर, कुठे काढिली कोकिल सुस्वर, म्हणजे कोकिळाही जिथे गातीये ती कशामध्ये गाते तर पंचमामध्ये गाते. आणि हा आकाशतत्वाचा जो पंचम आणि मयूराचा हा जो षड्ज, या दोघांचा जो ताळमेळ जो आहे तो अतिशय सुंदर आहे. आणि हा स्वरमेळ ही जागा उत्तम असल्याचं सुचवित आहे. आणि हा मयूर म्हणजे त्याचा षड्जही छान, पण किती सुंदर की त्याच्या पंखावर जणू नीलमणी जणू जडवलेले आहे. इतके त्याचे पंख सुंदर, इतके ते सुंदर मयूर आहे. आणि पुढे ते सांगतायत की या इथले जे वृक्ष आहेत तिथल्या वृक्षांवर मधमाशाही आहेत बरं का. त्यांनी अनेक पोळी पण तिथे बांधली आहेत आणि त्याच्यातून मध टिपकतं. शाखा शाखांवरी मोहळे, मध त्यांच्यातील खाली निथळे, वनसंजीवक अमृत सगळे, ठेविती मक्षिका भरून अगदी. आता इथे परत वन हे जे परत एक रूपक आहे इथे की वृक्ष वगैरे हे जे आहे ते आकाश तत्व आहे. आकाश तत्वामध्ये हे वृक्ष वगैरे आता जे आपण सगळं पाहिलं ते आहे. तिथून ही जी चैतन्य शक्ती आहे म्हणजे मस्तक आकाश तत्व, तिथून ते जे चैतन्य शक्ती आहे ते इथं भौतिकाकडे म्हणजे शरीराकडे म्हणजेच वनवासाकडे. या वनवासामध्ये असलेले ही जी श्वापद आहे तर ती श्वापद म्हणजे हा जो मध आहे आता जे वर्णन केलं परत ते थोडंसं अवघड आहे
समजून सांगण्याचा प्रयत्न करते की ही जी श्वापद आहे तर ती आता जे सांगितलं की मधमाशांचा पोळ आहे आणि त्याच्यातून मध टिपकतोय, तर हा मध चोरण्याचा प्रयत्नही करतात असं त्यांना म्हणायचं. तर याचा अर्थ काय? तर कंठस्नान म्हणजे कंठ चक्र, कंठाचं जे स्थान आहे तिथे कंठचक्र असतं, म्हणजे विशुद्ध चक्र असतं. जेव्हा योगी खेचरी मुद्रा नावाचं एक प्राणायाम आहे किंवा एक साधना आहे, तर त्याच्यामध्ये आपली जी जीभ असते तर ती पूर्ण मागे न देता, त्याच्यासाठी अनेक वर्ष ते साधना करतात, ती जीभ ते इतकी मागे खेचू शकतात, त्याच्याबरोबर ते कुंडलिनी शक्तीवर त्यांचं पूर्ण लक्ष केंद्रित करतात आणि ती जीभ भ्रूमध्यावर जे आज्ञाचक्र आहे, आतून, मी हे आतून सांगते, तोंडाच्या अंतर्भागातून सांगते मी, की जीभ ते इतकी मागे नेतात की त्या पोकळीतून त्यांची जीभ आज्ञाचक्राच्या मागे जी पोकळी आहे तर तिथे टेकते, ते टेकवतात. तिथे तिचा स्पर्श झाला की उष्णतेमुळे तिथून अमृताचा पाझर होतो, तो म्हणजे हा मध. आणि म्हणून कंठचक्र जे आहे ते अतिशय महत्वाचं आहे. आणि म्हणूनच कधीही आपण म्हणतो बघा म्हणताना की कंठस्नान घातलं किंवा आपल्या शिवशंभू शंकरांचं जे बीज होतं ते कंठापाशी थांबलं, कंठातून ते खाली गेलं नाही. पण कंठ ही जी जागा आहे तर ती विशुद्धीकरण करणारी जागा आहे, शुद्धीकरण करणारे ते स्थान आहे शरीरातलं. म्हणजे कुठलाही विषारी पदार्थ म्हणा किंवा कुठलेही विषारी विचार म्हणा, ते इथे थांबले तर ते मस्तकाकडे जाऊ नये, आकाश तत्वाकडे पण जाऊ शकत नाही किंवा पृथ्वी तत्वाकडे पण जाऊ शकत नाही. जर आकाश तत्वाकडे ते जर गेले तिथून तिथे म्हणजे तिथे शुद्ध न होता, तर त्याच्यामुळे एकतर डोकं दुखतं किंवा सूडबुद्धीचे विचार येतात किंवा त्या माणसाची विचारशक्ती कुंठित होते किंवा त्यांच्यामध्ये जो जी विवेक बुद्धी असते त्यांच्यातली ती नाहीशी. तेच जर शरीरामध्ये गेलं तर अतिशय भयंकर असा पोटशूळ होतं आणि सगळ्या अवयवांचं जे चलनवलन असतं तर त्याच्यामध्ये बिघाड. म्हणून हे जे कंठचक्र आहे जे इथे गळ्यामध्ये आहे, म्हणूनच तुकाराम महाराजांनी एका अभंगात म्हटलेलं आहे, कंठी राहो नाम. ते कंठामध्ये, कंठ आपण कित्येक वेळा हे हा कंठ हा शब्द, इव्हन कंठ निळा म्हणजे आपलं ते शिवशंकरांचं सुद्धा ते बीज कंठामध्ये राहिलं. का राहिलं? कारण त्यांनी श्रीरामांचं नाव घेतलं, म्हणजेच त्या विषयाचं शुद्धीकरण त्या कंठचक्रापाशी श्रीराम नामाने झालं. आणि म्हणून तिथलं हे जे अमृत आहे, आता आपल्यासारखे सामान्य लोक ही खेचरी मुद्रा वगैरे करू शकत नाही, पण जे ही मुद्रा करतात तर त्यांना तिथलं जे अमृत मिळत असतं, म्हणजे तो मध आता जो सांगितला की तो जो मध टिपकत असतो त्याचं ते काय प्रतीक आहे की तो मध. आता पुढे त्यांनी जे सांगितलंय, जानकीसाठी लतिका कलिका तुझिया माझ्या भक्ष सायका उभय लाभले वनात एका पोचलो येथती शुभची कटी. इथे त्यांनी म्हटलंय बघा की जानकीसाठी तर हे सगळे वृक्ष आहेत, पण या जंगलामध्ये जी अनेक श्वापद आहेत जी मधूनच दिसत आहेत आणि आपल्याला पाहिल्यावर लपून बसतायत की कधीही आपल्यावर हल्ला करतील, तेव्हा तुझी जी शस्त्र आहेत, आयुध आहेत, तर ती तू सिद्ध ठेव. ही श्वापद म्हणजे जे आता जे विकार सांगितले की त्या कंठचक्रातल्या मधा म्हणजे जे अमृत आहे किंवा जे
आपण आता म्हणू की तिथली जी शुद्धी आहे, असं आपण साध्या शब्दामध्ये आता बोलू की ते जे शुद्ध आपलं मन शरीर ज्याच्यामुळे शुद्ध राहतंय ते कंठचक्र, ते चक्र शुद्ध ठेवण्यासाठी या श्वापदांपासूनही आपलं संरक्षण होणं आवश्यक आहे. तेव्हा हे लक्ष्मणा, तू तुझी आयुध पण सिद्ध ठेव. पण इथे श्वापद. बर, जी जागा शोधली ती कशी शोधली आहे की तिथून जरी आपल्याला जर थोडंसंच आपण जरी लांब गेलो तरी आपल्याला लगेच फळं मिळतील. आपण काय कंदमुळं म्हणा किंवा फुलं म्हणा किंवा काष्ठ म्हणा तर ती लगेच आणू शकतो. म्हणजे तिथे काय विचार केलाय अजून एक की सीता जरी बनवासारखे आहेत तरी सुद्धा गृहव्यवस्था सीतेला पाहिजे, जानकीला पाहिजे. तर कामाचं जे ठिकाण आहे पुरुषांच्या ते इतक्या लांब नको की ज्याच्यामुळे जानकी एकटी पडेल. इथेही इतक्या वर्षापूर्वीच हे सगळं श्रीरामांनी ही सगळी योजना केली. पण इथे आपल्यालाही परत संदेश की स्त्रिया घरामध्ये एकट्या असतात, मुलं एकटी असतात, वृद्ध एकटी असतात. पण कामाचं ठिकाण, तुमच्या नोकरीचं ठिकाण, तुमच्या व्यवसायाचं ठिकाण हे इतक्या लांब शोधू नका की ज्याच्यामुळे तुम्हाला तुमच्या घरी पटकन परतता येणार नाही. हे इथे खूप महत्वाचं सांगितलं. पुढे काय म्हणतायत बघा, जमव सत्वरी काष्ठे कणखर, जमव सत्वरी काष्ठे कणखर, उटज या स्थळी उभवू सुंदर. उटज म्हणजे कुटी. शाखा पल्लव अंथरुणीवर रेखू या चित्र ये गगनपटी. काय सांगितलंय बघा, असं सांगितलंय की सत्वर म्हणजे लवकर अतिशय कठीण अशी काष्ठ तू गोळा कर. का बरं कठीण लाकड का? कारण आता ही प्राणशक्ती आहे म्हणजे श्रीराम ते निघालेले, ही जी जाणीव या ज्या संवेदना आहेत तर त्या मेंदूकडून खाली खाली येत आहेत. ही जी प्राणशक्ती आहे ती वरून खाली जाते, सगळ्या अवयवांपर्यंत ऑक्सिजन प्राणवायू पोचवते आणि नंतर परत प्राणवायू घेण्यासाठी ती कुठे जाते तर हाडांच्या पोकळीमध्ये रक्त तयार होतं आपल्याला. आणि हाडांच्या पोकळीमध्ये जे रक्त तयार होतं तिथल्या ज्या पेशी असतात तर त्या हा प्राणवायू गोळा करून ते रक्त परत हृदयाकडे नेतात. ह्या हे इथे रूप वापरलेलं. तर म्हणून ते सांगतायत की म्हणून ही जी लाकडं आहे पर्णकुटी, ही जी चित्रकुटी आहे, पर्णकुटी नाच बालाजी तांबे म्हणतात ही चित्रकुटी आहे. चित्रकूट पर्वतावर उभी केलेली ही चित्रकुटी आहे. म्हणजे हे जणू मानवी शरीराचंच रूपक आहे. तिथे तिथली जी काष्ठ आहे बाकी सगळं छान आहे, सुंदर आहे, दिसायला खूप छान आहे तो माणूस, नाकी डोळी सगळं छान आहे, पण हाडं कमकुवत. म्हणजे ज्याच्या आधारावर सगळं म्हणजे त्या चैतन्याचा वास करण्याचं ठिकाण पर्णकुटी म्हणजे काय आहे शरीर, त्या भगवंताचं राहण्याचं ठिकाण ही कुटी आपली. पण त्या कुटीचं जे हाडं ज्याच्यामुळे ते जे मंदिर आहे त्या भगवंताचं ते जर कणखर नसेल तर काय उपयोग त्याचा. म्हणून श्रीराम सांगतायत की कणखर टणक लाकडं तू गोळा करून आण, खाली आपण पर्णांची शय्या अंतरू म्हणजे पानांचं खाली असा काय म्हणतो त्याला बिछाना म्हणू किंवा पानांचा असा एक थर देऊ, वर छानपैकी कौलं घालू आणि आपली पर्णकुटी तयार करू असं सांगितलंय. आणि ते म्हणताय की वासनांची आहुती देणं म्हणजेच वासनांना बाहेर ठेवून प्रवेश करणं, गृहामध्ये प्रवेश करणं हीच खरी वास्तुशांती. तशी वास्तुशांती करून श्रीराम आणि जानकी त्या पर्णकुटीमध्ये निवास करायला आलेले आहेत असं ते पुढे सांगतात.
बरं, आता थांबवते, पुढचं गीत नाही होऊ शकणार आज. म्हणजे ते, आणि खरं म्हणजे ते सांगणं एवढं काय म्हणतात त्याला, रोमांचित करणारं आहे आणि इतकं मनाला आनंददायी आहे की कसा वेळ गेला ते माहिती कळणार नाही. पण आत्ताच्या सांगण्यामध्ये, माझं सांगण्यामध्ये काही चुकलं असेल तर कृपया क्षमा करावी. ते चुकलं असेल, ते माझं होतं, ते उत्तम होतं, ते माझ्या म्हणूनच होतं. आणि सर्व श्रोत्यांना खूप खूप धन्यवाद.